सुप्रभात. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि महाराष्ट्राचे श्री शक्ती क्रांतिकारक आणि सत्यशोधक समाजातील सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगे महाराज आणि स्वतंत्र भारताला स्वतंत्र देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करून आणि मुख्यतः ज्या भारत राष्ट्राला संविधान आणि घटनेद्वारे सक्षम करणारे युगपुरुष महामानव बोधिसत्व बॅरिस्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज राष्ट्राला स्वतंत्र करण्यास या सर्व थोर पुरुषांनी हातभार लावला आणि घटना समिती पीठातील घटना समिती पंडित जवाहरलाल नेहरू असो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असो, सरदार वल्लभभाई पटेल असो, मौलाना आझाद असो, लाल बहादूर शास्त्री, नेताजी सुभाषचंद्र बोस, परमहंस आणि या संविधानाच्या घटनापीठातील मुख्य घटना लिहिण्याचे अधिकार ज्यांना प्राप्त दिले असे महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आणि घटना घडून देशाला सक्षम करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 एप्रिल 1935 मध्ये प्रस्थापित करून भारत राष्ट्र आर्थिक सबळीकरण सक्षम केला आणि या आर्थिक सबळीकरण सक्षमीकरणांतर्गत राष्ट्रातील भारत देशातील 29 राज्य मजबूत केले आणि या मजबूत राष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले जे हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्य, संयुक्तिक महाराष्ट्रचा आंदोलनाचा लढा 1960 मध्ये घडला. संयुक्तिक महाराष्ट्र घडला आणि हे संयुक्तिक महाराष्ट्र घडविण्यापूर्वी 16व्या शतकात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्मांना घेऊन हा महाराष्ट्र घडविला, महाराष्ट्राचा राज्याभिषेक रायगडावर करविला आणि अटकेपार पताका लावल्या. म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा आपला छत्रपतींचा किल्ला तिथे पोचलेला आहे, त्यामुळे अटकेपार पताका लावल्या. अशा या महाराष्ट्र राज्यामध्ये आता जवळजवळ 1960, 50, 70, 75 वर्ष स्वतंत्र महाराष्ट्राच्या संयुक्तिक महाराष्ट्राच्या लढ्यानंतर 75 वर्ष झाले महाराष्ट्र राज्याला. या 75 वर्षामध्ये महाराष्ट्र सक्षम, सुजलाम सुफलाम सक्षम झाला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र भूमी घडविले, महाराष्ट्र घडविला, मराठीचा माणूस घडविला. पण अशा या महाराष्ट्रामध्ये संयुक्तिक महाराष्ट्र झाल्यापासून जो गुजरात महाराष्ट्रापासून वेगळा केला गेला, संयुक्त महाराष्ट्र घडला. या संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास तपासता आज जो प्रगत महाराष्ट्र, ज्या 12 मुख्यमंत्री झाले, ज्या प्रगत महाराष्ट्रावरती 12 मुख्यमंत्री झाले, 12 25 60 12 मुख्यमंत्री झाले. या सर्व मुख्यमंत्र्यांचा इतिहास तपासा. जो महाराष्ट्र प्रगत केला, वसंतदादा पाटील पासून ते यशवंतराव चव्हाणांपासून, शंकरराव चव्हाणांपासून विविध दिग्गज
जे आत्ताचे शरद पवार मुख्यमंत्री राहिले, AR अंतुले मुख्यमंत्री राहिले, बॅरिस्टर भोसले मुख्यमंत्री राहिले, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री राहिले. अशा प्रकारे पूर्ण मराठवाडा विदर्भातील मुख्यमंत्री या महाराष्ट्रावर झाले. ज्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे आपल्या कार्यशैलीतील मुख्यमंत्र्यांनी, हे सर्व मुख्यमंत्र्यांनी दिग्गज म्हणजे वसंतदादा पाटील ते आतापर्यंत शरद पवार राहिलेले आहेत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, या सर्वांनी मिळून जो दिग्गज महाराष्ट्र घडविला, हा दिग्गज महाराष्ट्राचं काम केलं. या सर्व मराठा ब्राह्मण कुळातील मुख्यमंत्री राहून गेले आणि हे सर्व मुख्यमंत्री होत असताना आताच्या 2014 पासून महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रतिमाच बदललेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाची प्रतिमा बदललेली आहे, कारण 2014 पासून केंद्रामध्ये भारतीय RSS सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचे RSS सरकार आहे आणि राज्यावर सुद्धा भारतीय जनता पार्टी RSS सरकार आहे घटक पक्षाचं. परंतु हे 2014 पासून आलेलं सरकार या महाराष्ट्र राज्याचं राजकारण नसून करून महाराष्ट्र हा पूर्ण रसातळाला गेलेला आहे. महाराष्ट्र राज्याचं राजकारण घाणेरडे झालेलं आहे. महाराष्ट्र राज्याची बदनामी होत चाललेली आहे. अन्याय, अत्याचार, बलात्कार, अन्याय, अत्याचार, बलात्कार, बँक लुटी, चोऱ्या, लुटेरे, खून, दरोडे, हे दंगली, हे सर्व प्रकार चालू आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यावरती कायदा सुव्यवस्थेचं नियंत्रण राहिलेलं नाही. महाराष्ट्र राज्यावरती कायदा सुव्यवस्था नियंत्रण राहिलेलं आहे. आपलेच कार्यकर्ते, आपलेच नगरसेवक, आपलेच आमदार, आपलेच खासदार, आपलेच मंत्री आणि आपणच मंत्री जनतेच्या कराच्या पैशाची लयलूट करतो. जनतेच्या कराच्या पैशाची लयलूट करतो. विविध भ्रष्टाचार, विविध प्रकरणे बाहेर येतात. राज्यातील काँग्रेसच्या सरकारच्या कार्यकालामध्ये कुठलाही गुन्हा साबित नसताना, राज्य सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार होतं. गेल्या 5 वर्षापूर्वीचे आवाज धोका घ्या, 2.5 वर्षाचा कार्यकाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. कुठल्याही मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड झालेले नसताना अशा मंत्र्यांना राजीनामा देऊन बाजूला व्हायला लागलं होतं. अशा मंत्र्यांना राजीनामा देऊन बाजूला व्हायला लागलं. गृहमंत्री होते दिग्गज, अजून एकनाथरावजी खडसे यांना जमीन घोटाळ्यातून बाजूला व्हावं लागलं. अनिल देशमुख गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे, यांना खोटा गुन्हा टाकून बाजूला व्हावं लागलं, राजीनामा द्यावा लागला. अजून असे बरेच 2-3 मंत्री आहेत, यांना काँग्रेसच्या कालावधीमधून सरकार राज्याने राजीनामा देऊन पायउतार व्हावं लागलं होतं. परंतु आज बीजेपीच्या काळामध्ये आज बीजेपी RSS कार्यकारिणीने देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमी, सरळ नाव घेत देवेंद्र फडणवीसांच्या कार्यामध्ये हा जो काही 11, 5, 7.5, 8.5 हा जो काही 8.5 वर्षाचा कार्यकाल आहे सरकारचं, याच्यामध्ये उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि आता मुख्यमंत्री, गृहमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर आणि महाराष्ट्र राज्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये. कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण नाहीये. कायदा सुव्यवस्था फार मोडीस झाली. भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. अनेक मंत्री नाना तऱ्हेचे विधानं करतात. अनेक मंत्री नाना तऱ्हेचे विधानं करतात कोणावरती, आणि विरोधी पक्षांवरती मात्र इन्कम टॅक्स झाडी, CID झाडी, EDच्या धाडी या सर्व बाकी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर होतात. कारवाई होते. काहींना जेलमध्ये पाठवले आहेत, काहींना कुठे कुठे पाठवलेल्या आहेत. परंतु महाराष्ट्र राज्यातील बीजेपी RSS सरकारमधील जेवढे कोणी आधी विरोधकामध्ये होते, आता बीजेपीमध्ये बसले 40 आमदार गद्दार शिवसेनेचे, 40 आमदार
गद्दार शरद पवार राष्ट्रवादी घड्याळ घेऊन चोरी करून आलेले बीजेपी सरकारमध्ये बसलेले ह्यांचे नाना तऱ्हेचे घोटाळे माता एकनाथराव शिंदे गद्दार सेना घेऊन आलेत. यांनाही ईडीची नोटीस आली तेव्हा तात्काळ बीजेपीच्या मांडीवर जाऊन हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडून हिंदुत्व बाळासाहेब पक्ष फोडून आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडून बीजेपी आरएसएसच्या मांडीवर जाऊन बसून गद्दारी करून बसून महाराष्ट्राचं राजकारण घाणेरडं करून टाकलं. जे गुवाहाटीला गेले 40 आमदार पळून नेले आणि सरकारचं चित्र बदललं आणि गुवाहाटीवरून आल्यानंतर अचानक राज्याचं सरकार बनतं. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री बनतात, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनतात, परंतु ते सरकारमध्ये राहायला तयार नसतात. परंतु बीजेपीच्या सूचनेनुसार ते उपमुख्यमंत्री गृहमंत्री राहिले. हा झाला एकनाथराव शिंदेच्या घटनाचा क्रम. नंतर निवडणुकापूर्व 6 महिने आधी शरद पवार गटाच्या घड्याळ चिन्ह फोडून 40 आमदार अजितदादा पवारांचे पण घड्याळ चिन्ह चोरी करून बीजेपी आरएसएस सरकारच्या मांडीवर बसतात, उपमुख्यमंत्री होतात, अर्थमंत्री होतात. तर अशा प्रकारचं हे राज्याचं राजकारण चोरी, मक्कारी, गद्दारी, लाचारी याचं चाललेलं आहे. ज्या महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब संविधान आणि घटना बनवलं, त्या संविधान घटनेचीच पायमली संसद कायदा पायदळी तुडून पक्षांतराचा संसदेचा कायदा, पक्षांतराचा कायदा बंधनं तोडून हे सत्ताधारी पक्षपाती धोरण न बाळगता पक्ष फोडून दुसऱ्या पक्षाबरोबर सरकार स्थापना म्हणजे हे सर्व गद्द झालेले आमदार, हे आमदारच रद्द झालेले आहेत त्या पक्षांतर कायद्यानुसार भारतीय संविधानिक घटनेचा. आणि हे सर्व जर संविधान आणि घटना पाळत नसतील तर ह्यांना आम्ही संविधानिक पदाचे मुख्यमंत्री का मानू, यांना आम्ही संविधानिक पदाचे उपमुख्यमंत्री का मानू, यांना आम्ही संविधानिक पदाचे मंत्री का मानू. जर संविधान आणि घटनेला हीच लोक पायदळी तुडून आणि जर संविधान घटनाच मानत नाही, कायदाच मानत नाही, तर आम्ही सर्व 12.5 कोटी महाराष्ट्रातील जनता या सरकारनं मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री का मानू? काय घेणं देणं? जर आम्ही भारत देशाचा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनाच तुम्ही मानत नाही, कायदा मानत नाही, संविधान नाही, घटना नाही मानत, तर कुठल्या अर्थाने तुम्हाला आम्ही मंत्री मानायचे, आमदार मानायचे? तर कुठल्याही घटनापीठाच्या संविधानिक गोष्टी नसताना आज तुम्ही ईव्हीएम हॅकिंग करून कुठलाही जनाधाराचा अधिकार नाही, कुठल्याही जनतेची मतं तुम्हाला मिळालेच नाही. गेल्या 2.5 वर्षाच्या आनंद धंदो कारभारामध्ये जेव्हा एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले, हे मुख्यमंत्री झाल्या आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणजे जे नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचे सुपूत आप्पासाहेब धर्माधिकारी असं कोणतं महान कार्य केलं की त्यांना महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार द्यायचा होता. आणि हा पुरस्कार देण्याचे असंख्य लोक मेली, चेंगराचेंगरीने लोक मेली, खारघरमध्ये भर तपट्या उन्हांमध्ये. याचे दोषी कोण? एकनाथराव शिंदे. हे पाप आहे, हे पाप तुम्ही कुठे फेडाल हे तुम्ही सांगा. हे पाप आहे, हे पाप तुम्ही कुठे फेडाल? हे सरळ थेट बोलतो, पाप आहे. बदलापूर चिमुरड्यावर झालेला बलात्कार, लोकांचा उद्रेक, लोकल ट्रेन बंद, पोलिसांना असम्य दुर्लक्ष, या सर्व घटना तपासतात. ज्यावेळेस अंगावर येतं त्यावेळेस सरकार घाबरून गुन्हेगाराला पकडतं, परंतु गुन्हेगाराला मुंबऱ्याला नेत्या एक केसमध्ये एन्काउंटर केलं जातं. आता देशामध्ये संविधान, घटना,
कायदा सुव्यवस्था लोकतंत्र प्रणाली असताना कायदा कोर्ट, स्थानिक कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असताना हे सरकार एन्काउंटर करणारं कोण? सरकार ठरवणारं कोण? कायदा सुव्यवस्था कोणाकडे आहे? न्यायव्यवस्था आहे ना कायद्याची. घटना आणि संविधान काय म्हणतं? घटना आणि संविधान काय म्हणतं? कायदा व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था आहे. गुन्हेगार हा गुन्हा करतो, पण ह्या गुन्हेगाराला गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी कायदा सुव्यवस्था भारतीय व्यवस्थेने, संविधान आणि घटनेने बनवलेला आहे. त्या न्यायालयात न्याय मिळाला पाहिजे. बदलापूर नंतर हत्याकांडानंतर जे एन्काउंटर झालं, नंतर इकडे या परभणीला संविधानाचं पत्रक आहे, त्याचं विटंबना होते. परभणीमध्ये दंगल होते आणि परभणीमध्ये एक अनुसूचित जाती वर्गाचं बौद्धाचं पोलीस मर्डर करतात, खून करतात. पूर्ण महाराष्ट्रभर असतं, पूर्ण महाराष्ट्र मौत मागे, पूर्ण महाराष्ट्रभर घासतं. मागच्या कार्यकालामध्ये खैरांजली हत्याकांड झालं, मागच्या काळामध्ये खैरांजली हत्याकांड झालं, कोरेगाव भीमा दंगल झाली. मागच्या सरकारच्या कार्यामध्ये देवेंद्र फडणवीसच्या काँग्रेसच्या कालावधीमध्ये खैरांजली हत्याकांड झालं. देवेंद्र फडणवीसच्या कालावधीमध्ये भीमा कोरेगाव दंगल झाली. आता दंगल करणारे कोण? तुम्हाला आम्हाला चांगले माहिती आहे. संभाजी भिडे दंगल करतात, नाना तऱ्हेच्या फलश्रुती वक्तव्य करतात, त्यांच्यावर पकडून कारवाई नाही. कंगना रनौत हे बीजेपीचे बोलत होते नाही, त्यांच्यावर कारवाई नाही. नवनीत राणा त्यांच्यावर कारवाई नाही. अरे जे राज्याचे मुख्यमंत्री आज संविधानिक पदावर काम करतात, संविधानावर पदावर बसतात, अशा मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांवर काही कारवाई नाही. किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हातात हातोडा घेऊन उभा, हातात हातोडा घेऊन सर्वांची अनधिकृत बांधकामे काढतात. मग आता बीजेपीच्या काळातल्या या घटना होत आहेत, चोरा डकैती, एन्काउंटर, सगळ्या गोष्टी होतात. मग यांना पळती वाट का? यांना क्लीन चिट का? यांना शिक्षा का नाही? आता बीडचं संजय देशमुख हत्याकांड, सरपंचाचा हत्याकांड झालं. आरोपी मुख्यमंत्र्यांना माहिती, आरोपी कथित धनंजय मुंडे या मंत्र्यांना माहिती. मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे रात्री त्या आरोपीशी बोलतात आणि सकाळी आरोपी पुण्यामध्ये अटक होतो. म्हणजे हे काय चाललेलं आहे? महिनाभर पोलिसांना आरोपी मिळत नाही, परंतु मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे मंत्री यांच्याबरोबर रात्री बोलणं काय होतं आणि सकाळी तो सरपंचाचा आरोपी पुण्यात जाऊन अटक काय होत. म्हणजे गोपनीयता राहिलेली नाहीये. गोपनीय पोलीस यंत्रणा काय करतं? यांना आरोपी मिळत नाही. गोपनीय पोलीस यंत्रणेला आरोपी मिळत नाही, परंतु मंत्री संत्री लोकांना आरोपी माहिती. अनेक अन्याय, अत्याचार, बलात्कार, उरणमधील मुलीचा भर रस्त्यात करून, पालघरमध्ये भर रस्त्यात करून साधू संतांना मारझोड होते. हे अशा प्रकारचं सरकार जर त्याच्यावर कायदा सुरक्षित व्यवस्थित राहिलेली नाहीये तर कशा काय प्रकारे तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे त्यावेळेस. परंतु या सरकारने महाविकास आघाडीचं चांगलं चाललेलं सरकार पाडलं. उद्धव ठाकरेंची बदनामी करून सरकार पाडलं. उद्धव ठाकरे सारखे मुख्यमंत्री ना होणार. उद्धव ठाकरे साहेबांसारखे मुख्यमंत्री होणार. आणि आता महानगरपालिका निवडणुकामध्ये जे काय आहे
तो लोकांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काय आहे ते लोकांनी विचारपूर्वक ठरवा की जे 3 टर्म नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत, जे तीन टर्म नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि 25 वर्ष कार्यकाल करत आहेत नगरसेवक म्हणून, जेव्हा ते जनतेसमोर मतं मागायला येतील तेव्हा लोकांनी विचारा तुमची संपत्ती किती, तुमची प्रॉपर्टी किती आणि तुम्ही काय काय कामं केली लोक वेगवेगळे आणि आता काय काम करणार आणि हे तुमची संपत्ती प्रॉपर्टी हे एवढं आलं कुठून, त्याचं विवरणपत्र द्या, मग आमच्याकडून मतं घ्या. तर जेव्हा जनता जागृत होईल, जेव्हा जनता हा एक एक प्रश्न विचारेल, जेव्हा लोकही एक एक प्रश्न विचारेल, जेव्हा जनता हा एक एक प्रश्न विचारेल तेव्हा जनजागृतीकरण होईल. जेव्हा जनता हा एक एक प्रश्न विचारेल, तुमच्याकडे तुम्ही 3 टर्म नगरसेवक राहिलात, 2 टर्म नगरसेवक राहिलेले, 1 टर्म नगरसेवक राहिलात, तुम्ही 1 टर्म नगरसेवक राहिलात, 2 टर्म नगरसेवक राहिलात, 3 टर्म नगरसेवक, 4 टर्म, 5 टर्म, 25 वर्ष नगरसेवक राहिलात. मग हे नगरसेवक कार्यालयामध्ये तुमच्याकडे एवढं विद्वत्ता मालमत्ता संपत्ती आली कुठून त्याचं विवरण द्या आणि आधी कोणकोणती कामं केली ना आता काय करणार याचं विवरण द्या आणि नंतर आमच्याकडे मतं मागायला या. हे जेव्हा जनजागृतीकरण होईल, जेव्हा जनजागृती होईल तेव्हा जनता आपोआप या भ्रष्टाचारांना, टक्केवारींना, खोकेदारांना रस्त्यावर पाडतील आणि घरचा रस्ता दाखवतील. हे मी सत्यवादी सांगतोय. काय चाललंय महाराष्ट्राच्या राज्यात, जातीय दंगली, जातीय तणाव, मराठा आरक्षण, अनुसूचित जाती. तर अजित पवार जे काय उपमुख्यमंत्री आधीच्या सरकारपासून महाविकास आघाडी आता बीजेपी सरकार उपमुख्यमंत्री आहेत, हे जातीय विरोधी आहेत. जातीय आता महारवतनाच्या जमिनीचा व्यवहार होऊ शकतो का हे स्वतः अजित पवार म्हणतात. आता लाचच्या लाईव्ह मध्ये जो गुरुवारी 1800 कोटी भूखंड घोटाळा, 1800 कोटी म्हणजे 1800 कोटीचा भूखंड घोटाळा गाजतोय. उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची फ्रॉड कंपनी अॅमिडा, अजितदादा पवारांची फ्रॉड कंपनी अॅमिडा, अजितदादा पवारांच्या मुलाची पार्थ पवारांची फ्रॉड कंपनी अॅमिडा नावावर 1800 कोटीच्या भूखंडाचा व्यवहार होतो आणि तोंड घाशी करून, तोंडपणा करून उलट सांगतात की हा व्यवहार झाला नाही, अजून झाला नाही, तेव्हा झाला नाही. 21 कोटीचा महसूल गेला कुठे? जो 105 व्हायला पाहिजे होता 103 का 5 व्हायला पाहिजे होता. जे मी विवरण ऐकलं टीव्हीवरील सांगतोय, जे मी विवरण टीव्हीवर ऐकलं चर्चासत्रामध्ये 103 का 23 कोटी भरायला पाहिजे होते महसूल, तिथे 21 कोटीचा महसूल. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एक पिता म्हणून बोलतात मुलाचे की राज्याचे उपमुख्यमंत्री बोलतात. जर राज्याचे उपमुख्यमंत्री बोलत असतील तर हा व्यवहारावर, हा भ्रष्टाचारी व्यवहार करणाऱ्या, चोरीचा व्यवहार करणाऱ्यावर आणि महसुलाची चोरी करणाऱ्यावर कायदेशीर शिक्षा झाली असेल. आणि जर वडील म्हणून बोलत असतील तर अजित पवार यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आणि यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाने लोकांनी राजीनामे द्यायला पाहिजे. एवढं महारवतनाची जमीन, जो भीमा कोरेगाव जवळचं जो आमचा स्तंभ आहे, शौर्याचा स्तंभ आहे, या भीमावतनाची जमीन, या महारवतनाच्या जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही हे अजित पवारांनी खुद बखूद स्वतः सांगितलेलं आहे. महारवतनाच्या जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही हे अजित पवार दादांनी खुद बखूद सांगितलेलं असताना आणि आता हा झालेला व्यवहार महाराष्ट्र शासन रद्द करतं, हा अजित पवार झालेला अॅमिडा कंपनी रद्द करते, अजित पवार पार्थ पवार रद्द करते असं अजित पवार खुद बखूद उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सांगतायत. व्यवहार रद्द केल्याने चोरी करून चोरीचा मालमुद्दा परत दिल्यानंतर चोरी रद्द होते का? तो गुन्हा दाखल होतोच ना. तर या पार्टनरशिप मध्ये ज्याने गुन्हा केला त्याच्यावर गुन्हा नाही, पण ज्याने गुन्हा नाही केलेला त्याच्यावर गुन्हा होतो. त्यामुळे व्यवहार रद्द केल्याने व्यवहाराचा गुन्हा होत नाही तर गुन्हा दाखल होतो. तेव्हा या पार्थ पवारावर, या जमीन घोटाळा प्रकरणातील मुद्दा मेन माणूस पार्थ पवारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि सुप्रिया सुळेताई अजित पवारच्या बहीण आणि मुलाच्या आत्महत्या म्हणते पार्थ पवारांनी काही केलेलं नाही, क्लीन चिट देते. असं कसं काय होणार? राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब पण राहिलेत. अनेक घोटाळे शरद पवार साहेबांच्या वेळेस झाले, अनेक प्रकरण शरद पवार साहेबांचे गाजले. दाऊदचं प्रकरण गाजलं,
विमानामध्ये दाऊदचेला घेऊन जाताना काय ते गुंडगिरी घेऊन बरोबर जाताना प्रकरण गाजली नाही. परंतु शरद पवार साहेब आहेत. शरद पवार साहेब आहेत. ते त्यांच्या पद्धतीने राजकारणात आहेत, राजकारण करतात. आता अजित राष्ट्रवादीचे सर्वस्व तुतारी निशाणी घेऊन ते 80-85 वर्षातही लढतात. पक्ष फुटला त्यातून सक्षम आहेत. शरद पवार साहेबांची गोष्ट वेगळी आहे, शरद पवार साहेबांची गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे अजित पवारांची गोष्ट तशी वेगळी नाही. अजित पवार जातीयवादी चोर उपमुख्यमंत्री आहेत, जातीयवादी चोर उपमुख्यमंत्री आहेत, जातीयवादी चोर. त्यांनी अनुसूचित जाती जमातीचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले. त्यांना अधिकार काय? त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा मी दाखल केलेला आहे. ज्या मुख्यमंत्र्यांनी आणि मागील पालकमंत्र्यांनी माझ्यासारख्या अधिकाऱ्याला 6 महिन्याने एकदा नाही 2दा निलंबित करायला सांगितलं, त्याच्या संबंधी मी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केलेला आहे. एका अनुसूचित जाती जमाती वर्गाच्या अधिकाऱ्याला सेवेच्या रिटायरमेंटची 3 वर्ष राहिलेली आहे, 2 वेळा 6 महिन्यात निलंबन होतं का? प्रामाणिकपणे बोलतोस, प्रामाणिकपणे बाळतो बोलतो. आज असंख्य घोटाळे उपमुख्यमंत्री आत्ताच्या DCM एकनाथरावजी शिंदेने सुद्धा केलेले आहेत. गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलचं 26,66,00,000 काही प्रमाणात रुपये, 26,66,00,000 काही प्रमाणात रुपयाचा शासकीय निधीचा अपहार झालेला आहे. शासकीय निधीचा अपहार झालाय. गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल महापालिकेकडे निधी नाही. महापालिकेकडे त्यांनी अमेनिटीज भूखंड असले भूखंड घेतला नाही आणि कॅपोचे स्पष्ट शब्दात रिमार्क आहे की महापालिकेकडे निधी नाही. मग माझे मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करून एकनाथराव शिंदेने ते 20 कोटी रुपये प्रथम महाराष्ट्र शासनाचे महापालिकेकडे खात्यामध्ये वळते केले आणि महापालिकेकडे त्याने जिल्हा कलेक्टर शिंदरे महसूल विभागांकडे पाठवले आणि महसूल विभागाचे जिल्हा शिंदरे यांच्या मंजुरीने ते पैसे एका गुजराती शाह बिल्डरला दिले गेले. गुजराती शाह बिल्डर म्हणजे हा पूर्ण सर्कल पाहता हे पूर्ण सर्कल पाहता महाराष्ट्र शासन, महापालिका, जिल्हा कलेक्टर, महसूल अधिकारी तो गुजराती शाह बिल्डर याच्या खिच्यात गेले. म्हणजे हा किती मोठा स्कॅम आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा जसा पार्थ पवारचा जमीन घोटाळा गाजतो तसा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा शासकीय निधीचा 26,66,94,64 पैसे याचा अपहार केलेला आहे. त्याचा पुरावा दस्तावेज खुदबखुद रवींद्र शिंदे आहे. त्याचा पुरावा दस्तावेज खुदबखुद रवींद्र शिंदेकडे कागदपत्र आहे. एसआरए घोटाळा, क्लस्टर लोकांना नको. एसआरए घोटाळ्यामध्ये ज्यांना विकासकांना कार्यादेश LOI दिले ते विकासक काम करत नाहीत, तर दुसरेच विकासक हे विकास करत आहेत त्या लोकांना एसआरएने परवाना दिलेला नाही. त्यामुळे हा एक प्रकारचा स्कॅम आहे. याच्यामध्ये गडगंजा आर्थिक व्यवहार झालेले आहेत आणि या आर्थिक व्यवहारामध्ये थर्ड पार्टी जे शासन झोपू यायला पाहिजे त्यांचा नामोच्चार उल्लेख नाही. त्यामुळे हा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी येत्या 16 नोव्हेंबरला जिल्हा कलेक्टरवरती हा पर्दाफाश करण्यासाठी, भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी येत्या 16 नोव्हेंबरला जिल्हा कलेक्टरवर अर्धनग्न आंदोलन उघड्या कपड्यांनिशी जिल्हा कलेक्टर समोर होणार आहे. हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी आणि लोकायुक्तांनी नोंद घ्यावी आणि पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी. एवढं सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.